नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बागलाण तालुक्यातल्या खमताने सबस्टेशन मधून वीज पुरवठा होणाऱ्या गावांना सध्या लोड शेडिंगचा मोठा फटका बसतोय। शासनाने शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात मात्र दररोज 6 तास वीज खंडित केली जात असल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत। सायंकाळी 7 ते 9 आणि रात्री सकाळी 6 ते 9 अशा वेळेत वीज पुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होती। विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर असताना शेतकऱ्यांना अंधारात आपला जीव धोक्यात घालून शेतीची कामे पूर्ण करावी लागत आहेत। ओव्हरलोडच्या नावाखाली महावितरणकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे। तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवनाथ पवार यांनी इशारा दिला आहे की यावर तोडगा न निघाल्यास ते उपोषणाला बसणार आहेत। दरम्यान सबस्टेशनकडे या संदर्भात विचारणा केली तर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, त्याच्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचा संताप आणखीन तीव्र झालाय। मोफत वीज देण्याच्या घोषणा शासन करतं खरं, पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी अंधारात आहे। यावर आता प्रशासन काय निर्णय घेतं आणि काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रखर न्यूज साठी भगवान पवार, पिंपळदर।